राधा भल्यापाटे झाली होती पोकळ देहाची वासरे. कृष्ण प्रत्येक सुरासोबत तिच्या देहावर फिरवत होता स्पर्शांचे अगणित मोरपीस. राधा भानावर आली तशी तडक न्हाणी घरात शिरली. मोरपिसांच्या स्पर्शाने उष्ण झालेले श्वास तिला थांबवायचे होते. म्हणूनच तिने इतक्या भल्या पहाटे आपल्या अंगावर थंड पाणी ओतून घेतले. राधेचा पुरता देह गारटला. तिकडे कृष्णाच्या वासरीतून येऊ लागले कापरे स्वर. कृष्णाला दरदरून कापरं भरलं. कृष्णाचा स्वर कापरा झाला हे कळताच राधेने कृष्णानेच दिलेला एक शेला आपल्या देहाशी खट्ट कवटाळून घेतला आणि कृष्ण झाला राधेच्या उष्ण देहाचा श्वास. तुला आठवतंय, तुला ऊन लागू नये म्हणून मी तुझीच ओढणी तुझ्याच डोक्यावर धरायचो आणि तू सुद्धा ती ओढणी अगदी पदरासारखी घ्यायचीस. आता पुन्हा जर कधी तू उन्हात गेलीस तर तू तुझी ओढणी सोबत घेत जा राधे, कारण उन्हाचे चटके आता देहाला नाही, काळजाला बसतात. राधे, तुला सावली देता देता मी उन्हाचा धनी झालोय. राधे, तुला सावली देता देता मी उन्हाचा धनी झालोय. राधे.